मिलिंद गुणाजींची मुलाखत या कार्यक्रमाचा भाग आहे आणि राजेश दादा गाडगे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. काय झालंय माहिती आहे का, मुलाखत देणारा अतिशय काय म्हणायचं व्यावसायिक मुलाखत देणारा आहे आणि मुलाखत घेणाऱ्याचा पहिला प्रसंग आहे. पण ज्येष्ठ असला तरी मिलिंद मित्र आहे, त्यामुळे तो मला सांभाळून घेईल याची मला खात्री आहे. म्हणजे नेहमी मुलाखत देणाऱ्याला सांभाळून घ्यायचं असतं, आज घेणाऱ्याला सांभाळून तो घेणार आहे. याचं कारण आहे की आम्ही दोघंही भटक्या आणि विमुक्त जमातीतले आहोत आणि हा शब्द माझा नाही, हा त्याच्या बाबतीत आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी वापरलेला शब्द आहे. मिलिंदची फॉर्मल वगैरे ओळख करून देणं हे काही मला शक्य नाही. माझ्यापेक्षा त्याची जास्त माहिती समोर बसलेल्या माणसांना असणार इतर बाबतीतली, ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे. ख्यातनाम नट, काही काळ थोडासा हौशी पत्रकार, बराचसा लेखक, अशा विविध अंगाने आपण त्याला सगळे ओळखतो. पण आपल्या त्याच्यात जे काय आपण म्हणतो ना की एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे सह्याद्री आणि महाराष्ट्र. अपरिचित असा महाराष्ट्र लोकांसमोर आणून लोकप्रिय करण्याचं जे अतिशय गरजेचं काम होतं, कारण तोपर्यंत लोक पुस्तकं खूप लिहित होती या बाबतीत, पण ते जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये पडद्यावर दिसायला लागलं तेव्हा त्या ठिकाणचं सौंदर्य खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोचलं. आणि ते पोचवणारा माणूस म्हणजे मिलिंद गुणाजी. ह्या बाबतीत आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही. भटकंती असो किंवा डिस्कवर महाराष्ट्र असो, ह्या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याने म्हणजे आपल्या भटक्याला जनरली सह्याद्रीतल्या जागा किंवा महाराष्ट्रातल्या जागा माहिती असतात, पण ज्याला आपण सर्वसामान्य समाज म्हणतो, जो आपल्या काही लाख पटींनी आपल्या आजूबाजूला पसरला आहे, त्यांच्यापर्यंत हा अपरिचित महाराष्ट्र नेण्याचं खूप मोठं काम मिलिंदने केलं आहे. त्याने तेवढं एकच केलं असतं तरी ते त्याला आयुष्यभर पुरलं असतं, पण तो त्याच्यावर थांबला नाही आहे. अनेक हिंदी आणि इतर भाषिक, मराठी तर आहेच, चित्रपट असोत, मालिका असोत, ह्यांच्यात आघाडीचे रोल्स केलेत. मॉडेल म्हणून तो सगळ्यांना सुपरिचित होता. त्याच्यानंतर अनेक दिग्दर्शनं केलेली आहेत. अनेक ठिकाणी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून काम बघितलं आहे. महाबळेश्वर असं ठिकाणाचा तो आजही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. आणि त्याच्या चेहऱ्याचा वापर, आपली ही भटकंतीची आवड समाजात जास्तीत जास्त कशी रुजेल, कमर्शियल विचार सगळेच करतात, त्यातनं पैसे कमावतात. आणि 5 वर्षांनी त्यांना विचारलं की बाबा त्या प्रॉडक्टबद्दल तुला काय म्हणायचं आहे, तर त्याला आठवत पण नाही की आपण त्या प्रॉडक्टसाठी काम केलं होतं. मिलिंदच्या बाबतीत उलटं आहे. त्याच्यात प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून ही चळवळ लोकांच्यात कशी रुजेल हे बघण्याचं महत्त्वाचं काम त्याने केलं. मिलिंद, आम्हा सगळ्यांच्या वतीने सुरुवातीलाच तुझे मनःपूर्वक आभार. धन्यवाद राजेश. एवढी छान माझी इंट्रोडक्शन तू करून दिलीस. सह्याद्री मित्र संमेलनात मला बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. मला जेव्हा अशी मंडळी समोर बसलेली असतात, सह्याद्रीवाली भटकी मंडळी, तेव्हा आपल्या मित्रमंडळीमध्ये अगदी जवळच्या बसल्यासारखं वाटतं. असं काही परकं वगैरे वाटत नाही आणि मी जो आहे तसा समोर प्रकट होतो. मी आत्ताच मागच्या आठवड्यात 10 दिवसापूर्वी मठाची एक मुलाखत, मठाचं एक पुस्तक होतं पर्यटनावरचं, पहिलं त्यांनी पब्लिश केलेलं पुस्तक. तेव्हा मी क्लिअर अगदीच त्या भाषणामध्ये सांगितलं की मला चित्रपटांमध्ये काम करणं फारसं म्हणजे आवडतं, कारण तो माझा हे आहे, काय म्हणतात ते, त्याच्यातनं अर्निंग आहे, माझा व्यवसाय आहे. पण त्या बेगडी वातावरणात मी रमत नाही. मी रमतो तो या आपल्या सह्याद्रीमध्ये. म्हणजे अक्षरशः मला स्वतःला जो आनंद मिळतो तो कुठल्या तरी किल्ल्यावर गेल्यावरच, जो खरा म्हणजे आत्म्याला आनंद मिळतो तो मला कुठल्या तरी किल्ल्यावर किंवा त्या अशा कुठल्या तरी धबधब्याच्या खाली गेल्यावर मला लाभतो. त्यामुळे फिल्मी वगैरे मंडळी आणि हे सगळं फक्त कामापुरतं असतं माझं. अदरवाईज आय एम कम्प्लीट भटक्या. आणि जे बाळासाहेबांनी म्हटलं भटक्या आणि विमुक्त जातीचा नेता असावा, एकदम करेक्ट त्यांनी ॲप्रोप्रिएट वर्णन माझं केलं होतं. तर तू विचार, मला काय विचारायचं ते. आणि तुझं चालूच राहू दे. कारण ना फॉर्मल मुलाखत घेणं मला जमणार नाही, देणं त्याला जमणार नाही. म्हणजे त्याला जमेल पण मला नक्की जमणार नाही. त्याच्यामुळे थोडं गप्पांकडे जास्त नेऊया आपण मुलाखतीपेक्षा. पण माझी एक शंका तुला विचारतो, आता मध्ये मी इंटरप्ट केलंच आहे तर. तू माझ्यापेक्षा निदान 11 वर्षांनी मोठा आहेस, बरोबर?
मला निदान निदान तुझं वय माहीत नाही. हा म्हणजे मी सांगतो ना तुला, मला माहिती आहे. त्यामुळे माझा मी सांगू शकत माझं बाकी मग माहीत नाही रे, जाऊ दे. तर मला तुला एक माझ्या मनातल्या खुटखुटणारा बरेच वर्षाचा प्रश्न विचारून टाकतो आज. तू अजूनही एवढा तजेलदार तरुण कसा काय दिसू शकतोस? त्याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण आहे सह्याद्री. कारण मला जेव्हा कधी कुठेही वेळ मिळतो, माझी जी काय एक दोन वीकेंड होम्स वगैरे म्हणतो ते डोंगरांमध्येच आहेत. त्यामुळे मला इकडे जरा जरी चान्स मिळाला मुंबईतनं सुटायचा की डायरेक्ट त्या कुठल्या तरी डोंगरात असतो. आणि डोंगर चढला माणूस की बाकी त्याला काही फारसं करावं लागत नाही असं मला वाटतं. पण अर्थात बिकॉज ऑफ माय प्रोफेशन किंवा जे काय करतो त्यामुळे मला रेग्युलर वर्कआउट्स आणि हे तर करायलाच लागतं. आणि त्यामुळे जे काय माझं वय आहे त्याच्यापेक्षा 15 वर्ष तरी कमी दिसण्याचा माझा आणि माझ्या डायरेक्टर्सचा प्रयत्न असतो. हे आपल्या पथ्यावर पडतंय किती चांगली गोष्ट आहे ना हे सगळं होत असताना, की इतका तरुण माणूस आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सांगायलाही बरं वाटतं आपल्यालाही. मला तेच तुला विचारायचं होतं मिलिंद, की एक साधारण नॉर्मल जसं मराठी घरातला मुलगा वाढेल तसा तुझं बालपण होतं, थोडंसं त्याच्याबद्दल पण सांग. आणि मुख्य म्हणजे त्या सगळ्या मुंबईतल्या सो कॉल्ड सुरक्षित कवचातून तू नक्की डोंगराकडे कसा गेलास? याला कारणीभूत आहेत माझे वडील, जे पण ते स्वतः एका खूप मोठ्या पोस्टवर होते कॉर्पोरेट जगतात, त्यांचं नाव होतं. पण ते पण मुळातले भटके. त्यामुळे लहानपणी ज्या आपल्या 2 सुट्ट्या असतात, एक छोटी सुट्टी आणि एक मोठी सुट्टी, दिवाळीतली आणि मे महिन्याची सुट्टी, त्या छोट्या सुट्टीमध्ये आम्हाला ते सगळ्या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी शक्यतो अनवट जागी घेऊन जायचं. म्हणजे मला आत्ताही आठवतं. आणि माझं जे पहिलं पुस्तक होतं माझी मुलुकगिरी, त्याच्या प्रस्तावनेत मी लिहिलं आहे की लोहगड विसापूरसारखे किल्ले, तर लोहगडला तर सोपा रस्ता झाला आहे, विसापूर अजूनही तसा थोडासा अवघड आहे, पण तेव्हा फारच अवघड होता. तर अशा ठिकाणी ते मला त्यांच्या खांद्यावर बसून आणि आमची सगळी फॅमिली तो गड वगैरे चढून जायचो. आणि तेव्हापासूनच मला वाटतं ती सह्याद्रीची चटक मला लागली. आणि मोठ्या सुट्टीत अर्थात मग भारतभर फिरायचो किंवा बाहेर जायचो किंवा वॉटेवर. पण मला आवड जी झाली निर्माण ती आपल्या सह्याद्रीची. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सह्याद्रीतल्या भरपूर ठिकाणं किल्ले तर आहेतच, सगळ्याशी छत्रपतींची नाळ कुठेतरी जुळलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याशी त्याची नाळ जुळली आहे. त्यामुळे फक्त तो भूगोल नाही तर त्याच्याशी निगडीत इतिहासात पण मी रममाण व्हायला लागलो. म्हणजे सगळे जे दिग्गज इकडे बसलेले आहेत याच्यातले आपल्या समोर बसले प्र.के. घाणेकरजी वगैरे यांची पण पुस्तकं, मग त्याच्या आधी मग गोनीदा, बाबासाहेब पुरंदरे, चिकार पुस्तकं वाचत गेलो. आणि मला जसा भटकायला लागलो तसा मी नंतर एकटाच भटकायला लागलो. आधी माझ्याकडे एक बुलेट होती माझी, मग जसं माझं आर्थिक परिस्थिती बरी व्हायला लागली तसं मग माझ्याकडे एक जीप आली. मग ती जीप आणि बुलेट घेऊन मी सगळ्या मिळेल त्या डोंगरात. आणि त्याच्यात महत्त्वाचं नाव मी घेऊ इच्छितो, आपले जे सगळे आपण ज्यांना मानतो हरीश कापाडिया, त्यांचं ट्रेक द सह्याद्रीज माझ्या हातात पडलं. आणि मग त्यातले मॅप्स घ्यायचे, त्याचे मॅप्स घ्यायचे. आणि त्यांनी कसं आहे की त्यांनी सगळ्यांची माहिती परफेक्ट दिलेली आहे, कसं जायचं, कुठे पोचायचं, प्रत्येक डोंगराची उंची किती, सगळे. पण त्याला इतिहासाचं तेवढं त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे वर्णन भौगोलिक जास्ती आहे. तर मग मी इतिहास आणि भूगोल हे दोन्ही सांगड घालत गेलो त्याची. आणि स्वतः पर्सनली गेल्यामुळे मला त्या जागेची माहिती मिळायला लागली. आणि मग गावकऱ्यांना पकडा, मग त्यांच्याकडून काहीतरी पौराणिक कथा आणि इतिहास त्यांना माहिती असलेला हे सगळं असं जमवत गेलो. आणि मग ती आवड माझी पुढे वाढत गेली. आणि हे सगळं पुढे जे झालं भटकंती, त्याच्या आधी माझे काही कॉलम्स होते लोकप्रभामध्ये वगैरे, हे असे त्यातनं निर्माण व्हायला लागले. पण बेसिक वॉज माझे वडील, ज्यांनी मला फिरायला न्यायला सुरुवात केली. थँक्यू. मिलिंदने आत्ता उल्लेख केला म्हणून सांगतो, सुदैवाने घाणेकर सर आत्ता आपल्याबरोबर आहेत. हरीश कापडिया म्हणजे या सह्याद्री मित्र संमेलनात देखील पहिल्या वर्षी आपण ज्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला, हरीशभाईंचा मला आत्ता 10 वाजता फोन आला होता. कारण मी मिलिंदची मुलाखत घेणारे मी त्यांना काल रात्री फक्त मेसेज टाकून कळवलं होतं. आणि त्यांनी खास तुला आणि मला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तुझं ऑलरेडी अभिनंदन करून ते मोकळे झाले होते. थँक्यू. मी त्यांना म्हटलं फोनवर, अहो जरा थांबावं, जरा ती मुलाखत होऊन जाऊ दे ना. मग नाही म्हणाले, मुलाखत मिलिंद बोलणार आहे ना, तो उत्तम बोलणार, तू त्याला आधीच सांगून टाक कॉंग्रॅट्स म्हणून. आत्ता 10 वाजता घडलेला किस्सा आहे. आणि स्वतः हरीशजी पण खूप इम्प्रेस आहेत मिलिंदच्या कामावर. म्हणजे तो अमराठी माणूस असूनसुद्धा मुद्दाम भटकंती, डिस्कवर महाराष्ट्र हे तर त्याने बघितलं आहे. तुझी सगळी मराठी बुक्स ही त्यांच्या संग्रहात आहेत. हे मी प्रत्यक्ष त्यांच्या शोकेसमध्ये बघितलेलं आहे. आणि त्यांनी मुख्य म्हणजे ती वाचलेली आहेत, नाही तर शोकेसमध्ये ठेवणारे लोक खूप असतात. माझ्या दृष्टीने मोठा सन्मान आहे. नक्कीच. आणि
टी व्ही बघणारे काय सगळेच नामवंत नसतात, आपल्यासारखी सामान्य लोकच जास्त असतात त्याच्यात. आणि हरीश किंवा घाणेकर सर किंवा उमेश झिरप्यांसारखी, ऋषिकेश यादवांसारखी मोठी लोकं कमी असतात. पण ह्या सगळ्या स्तरांना जोडणारं काम जेव्हा तुला करावंसं वाटलं तेव्हा हे मुळात ही गोष्ट लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोचवावी. अर्थात तू नट आहेस, चांगला वक्ता आहेस, कॅमेरासमोरचा प्रेझेन्स फार उत्तम आहे, पण हे माध्यम, हे इतकं प्रभावी माध्यम याकरता वापरावं, डॉक्युमेंटेशन करता, हा विचार तुझ्या मनात कसा आला? माझा एक मित्र आहे संतोष कोल्हे, ज्याने सुरभी केला होता सिद्धार्थ काकबरोबर. तो पण साधारण काही जागा एक्सप्लोअर करून त्याबद्दल त्याचा इतिहास भूगोल वगैरे सांगण्याच्या टाईपचाच प्रोग्राम होता. सो ही वॉज क्वाईट त्याच्याकडे ते एक्सपर्टीज होती की असा प्रोग्राम कसा सादर करायचा. आणि आमच्या भटकंतीचा कॅमेरामन पण आता इकडेच बसला आहे, प्रशांत कुलकर्णी, तो पण नाशिकचाच आहे. तर अख्खी भटकंती त्यानेच केलेली आहे. तर तो मला संतोष एकदा म्हणाला की अरे तुझं ते लोकप्रवाहामधलं कॉलम माझा होता जो मी म्हणजे दिग्जाम शूटिंगचा मॉडेल होऊन एकदम नॅशनल लेवलचा टॉप मॉडेल झालो होतो त्या सुमारास, म्हणजे पिक्चरमध्ये यायच्या आधीची गोष्ट आहे. लोकप्रभात मी लिहित होतो, अनोखी पर्यटन स्थळे नावाचा मला कॉलम दिला होता. तर तो मोठ्या प्रमाणावर वाचला जायला लागला आणि लोकांचा जबरदस्त प्रतिसाद त्याला मिळायला लागला. आणि तेव्हा मी फक्त मॉडेल होतो, म्हणजे काय फार जे म्हणजे मॉडेलिंग जगताशी संबंधित किंवा बाहेर काय लोकांना माहिती ज्याला होतं ते सांगायचे की अरे हा मराठी माणूस आहे आपला. कारण इंडिया टुडेचे सेंटर स्प्रेड, बॉम्बे टाइम्सचं मेन फ्रंट कवर वगैरे अशा ठिकाणी ते फोटो यायला लागले. पण मग नंतर संतोष मला म्हणाला की हे असं असेल तर आपण एक काम करूया मिलिंद, आपण हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आणायचा प्रयत्न करूया, लोकांना जाम आवडेल. बरं, आता मजा अशी होती की माझं नाव पण असं विचित्र आहे, मिलिंद गुणाजी. तर गुणाजी म्हटल्यावर नक्की कोण आहे बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि मी हिंदी चित्रपटात नव्हतो, मी मराठीतनं आलो नाही, हिंदीतनं आलो. 40 हिंदी चित्रपट झाल्यावर मी पहिला मराठी चित्रपट केला. सो बाय दॅट टाईम फरेब, विरासत, जोर, जुलमी सगळे मोठे मोठे पिक्चर आणि एक म्हणजे एकदम सेलेबल, मार्केटेबल, तेव्हा जे आपण म्हणजे रस्त्यावर उतरल्यावर लोक आरडाओरडा करतात तशा टाईपच्या स्टेजला मी होतो. तर ह्या ग्लॅमरचा उपयोग जर आपण आपले जे सगळे किल्ले आहेत जे दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे पर्यटकांचं दुर्लक्ष आहे, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे, ढासळायला लागलेले आहेत, अशा ठिकाणी जर या ग्लॅमरचा वापर करून आपण काहीतरी करू शकलो तर त्याचा काहीतरी फायदा होईल लोकांना, हा मेन माझ्या डोक्यात विचार होता आणि संतोषचाही होता. आणि त्याचा तसाच परिणाम झाला. कारण मी काय एकटा ट्रेकर नाही, असे अनेक ट्रेकर आहेत असंख्य, आणि माझ्यापेक्षा चांगले ट्रेकर्स आहेत. म्हणजे फ्रँकली सांगतो, मी पर्यटक आहे, मी ट्रेकर आहे, पण नॉर्मल ट्रेकर आहे. पण जे माउंटेनिअरिंग वगैरे करतात, ॲडव्हेंचर टुरिझम, ज्याचे का काल सगळी मंडळी होती, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे, कारण ते मी नाही करू शकत. म्हणजे मी फक्त हाताने जेवढा चढू शकतो तेवढं मी चढलेलं आहे. सगळं बऱ्याचशा गोष्टी मी चढून झालेल्या आहेत, उभेकडे पण चढलो आहे. पण आता मला एवढं जाणवतं की आता मला ते शक्य नाही आहे. म्हणजे अवघड जागी जाऊन दुखणं अंगावर घ्यायची माझी काय आता इच्छा नाही आहे. तर त्या भानगडीत मी पडत नाही. आय एम अ कम्प्लीट, ज्याला आपण पर्यटक म्हणतो तो आहे. तर मला असं वाटलं की ते आपण जे काय आपण सादर करतो आहे हे लोकांना नक्की आवडेल याच्यातनं. आणि भटकंतीच्या माध्यमातून आम्ही ती सुरू केलं आणि मला न भूतो न भविष्यती याचा प्रतिसाद मिळायला लागला. म्हणजे लोकांना आधी वाटलं की हा कोणतरी पंजाबी माणूस आहे आणि हा मराठीतून, आणि हिरो म्हणजे त्याच्यात पिक्चरमधला हिरो किंवा व्हिलन डायरेक्ट येऊन आपले मराठीतले किल्ले मराठीत सांगतोय. हा एक पहिल्यांदा लोकांना असा धक्का होता. म्हणजे मला पत्र वगैरे तशी यायला लागली. अल्फा झीचं अल्फा टी व्ही होतं, तर अल्फा टी व्हीला वगैरे तसे पत्र यायला लागली. मग त्यांना कळलं की हा मराठी आणि एवढं असखलीत मराठीत कसं बोलतो. तर मग लोकांना कळायला लागलं. पण बाय दॅट टाईम भटकंती बऱ्यापैकी पॉप्युलर झालं होतं, कारण त्याचा ह्या ग्लॅमरशी संबंध होता. आणि माझं पॅशन असल्यामुळे मला बरेच वेळा काय व्हायचं की मीच पुस्तकं लिहिली असल्यामुळे, आणि आपल्याला काय डायलॉग जाऊन बोलायचं असतो तसं मला पाठ करायला लागायचं नाही. मी जाऊन तिकडे उभा राहिलो आणि समजा मला काय मॅनिप्युलेट करावंसं वाटलं, काहीतरी घालावंसं वाटलं, ॲडिशन सबट्रॅक्शन सगळं मी करू शकायचो. हे सगळंच माहिती असायचं. मला वाटतं मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक डोंगराची उंची, जवळजवळ प्रत्येक डोंगराची उंची माहिती आहे. त्यामुळे ते पण असेल, त्याचा इतिहास काय, भूगोल आहे, तोंडपाठ सांगू शकतो. त्यामुळे हे सगळं लोकांना भावलं आणि मला वाटतं त्या भटकंतीचा प्रचंड परिणाम झाला. आणि तुम्हाला एक याच्यातली गंमत सांगतो, किस्सा आहे. आम्ही पुढच्या म्हणजे हल्लीच एक प्रोजेक्ट होता उद्धवजी ठाकरेंचा, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे किल्ले आणि
इवन पंढरीची आपली वारी हे सगळे त्यांनी हेलिकॉप्टरमधनं शूट केलं. हे तुम्ही बहुतेकांना त्या माहिती असेल, ते पुस्तकही तुम्ही बघितलं असेल. पहावा विठ्ठल असं त्या वारीच्या पुस्तकाचं नाव आणि याचं नाव आहे महाराष्ट्र देश आहे. तर त्यावेळेला बहुतेक वेळा शेजारी त्यांच्या शेजारी फोटोग्राफर मी असायचो, कारण माझे म्हणजे जुने आम्ही जवळच राहतो, त्यामुळे लहानपणापासूनची ओळख आहे आणि मला पण फोटोग्राफीचा नाद आहे आणि किल्ल्यांची वगैरे माहिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की मला तू आलास तर बरं होईल माझ्याबरोबर. आणि मी सगळे हे जे किल्ले आहेत ते दाखवायला त्याच्यातनं सुरुवात केली. त्याच्यात एक पुस्तक होतं पहिलं आपलं कुठलं महाराष्ट्र देशात. त्याच्यानंतर जे आत्ता माझं उद्धवजींबरोबर पुस्तक आलं शेवटचं, त्याचं नाव जे मी आत्ता म्हटलं की शेवटचं पुस्तक आलं ते हवाई मुलुकगिरी. तर हे जे आमची प्रोजेक्ट होता हा तो बेसिकली उद्धवजींचा प्रोजेक्ट होता. तर आम्ही सांताक्रूजवरून उडायचो बेसिकली आणि 2 तासाची सॉर्टी असते, म्हणजे 2 तासामध्ये तुम्ही जाऊन एक 10-15 किल्ले तर आरामात करून येऊ शकता. तर त्या दिवशी आमचा प्लॅन असा होता की मुंबईहून उडायचं, अर्नाळा वसई वगैरे असं करत 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 इगतपुरीला जायचं. अलंकुलंग मदन कळसुबाई वगैरे ती सगळी रेंज करायची, इगतपुरीला हॉल्ट घ्यायचा, तिकडून उडायचं आणि मग ती सगळी रेंज सिद्धगड वगैरेची कवर करत करत भीमाशंकर करून नाही पुढे खंडाळा बिंडाळा करून मग मुंबईला यायचं. एवढं अशा 2-3 सॉर्टीज एकाच वेळेला करायचा विचार होता. तर आम्ही सांताक्रूजला टेक ऑफ घेतला आणि अर्नाळा वगैरे झाल्यावर अशी एक डोंगरांची रांग गेली पुढे, सफाळे स्टेशन असं खाली दिसलं आणि मला उद्धवजीने विचारलं की यार मिलिंद हे काय आहे. तर मी सांगितलं याचं नाव आहे तांदूळवाडीचा किल्ला. ती सगळी आपली जी रांग आहे तांदूळवाडी आशेरीगड वगैरे सगळे, तर तांदूळवाडीच्या किल्ल्याला आम्हाला असे छोटे छोटे ठिपके दिसले बरेच. तर उद्धवजी म्हणाले कॅप्टन महाजनना की महाजन जरा जवळ घेऊन जाऊ शकता का. मग आम्ही अगदी किल्ल्याच्या जवळ गेलो आणि अशा वेळेला काय व्हायचं की हेलिकॉप्टर असं तिरकं झालं की उद्धवजी ते क्लोजअपमध्ये घ्यायचे फोटो. माझ्या तंगड्या आकाशात असायचे यावेळेला आणि मी त्या साईडला काय जे काय मिळतं पक्षी बिक्षी किंवा काय खाली ते मी शूट करत असायचो. असं माझा त्या पुस्तकामध्ये माझा एक विभाग मला देण्यात आला. तर ते ठिपक्यांच्या जवळ गेल्यावर आम्हाला कळलं की ही ट्रेकर मंडळी आहेत, म्हणजे सगळे दिसायला लागले आम्हाला. आणि त्यावेळेला ते पेपरमध्ये पण येत होतं की असं चालू आहे काहीतरी प्रोजेक्ट, त्यामुळे त्यांना माहिती पडलं की ही मंडळी आहेत 2 वर. त्यामुळे खालून आरडाओरडा सुरू झाला, हात दाखवणं वगैरे झालं आणि ते झाले. फोटोग्राफी झाला आमचा. ते परत वळल्यावर मला उद्धवजी म्हणाले मिलिंद हे तुझ्या भटकंतीचे परिणाम. याचं कारण त्यांनी सांगितलं की तो दिवस ऑड डे होता, म्हणजे आपला रविवार शनिवार वगैरे असंही नव्हतं आणि ऑड टाईम होता तसा. अशा वेळेस भरपूर मोठ्या प्रमाणावर तरुण तिथे चढत होते. बघितल्यावर मलाही आनंद झाला. म्हणजे म्हटलं हे आपण जे काय दाखवतोय त्याचं काहीतरी परिणाम हे असे असतील तर हे खरंच आनंददायी आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसं तुझ्यामुळे डोंगरांकडे वळली आहे, बरोबर आहे, पण ग्लॅमर क्षेत्र ज्याला आपण म्हणतो फिल्मी दुनिया, त्यातली थोर समजली जाणारी माणसंही मिलिंदच्या या गुणामुळे त्याच्यावर प्रचंड इम्प्रेस झाली. एक उदाहरण सांगतो फक्त, अशी खूप आहेत. आपल्याला सगळ्यांना आदरणीय आणि माहितीचे असलेले देवानंद साहेब, की ज्यांचं नाव आदराने आजही त्या सृष्टीत घेतलं जातं. देवानंद साहेबांनी ह्याच्या एका पुस्तकाच्या खरं उद्घाटनाला याचं कबूल केलं होतं, पण त्यांची तब्येत खूप खालावली आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण फिजिकली जाऊ शकणार नाही तिथे. त्यांनी मुद्दाम याला त्या दिवशी घरी बोलावलं आणि एक लेखी म्हणाले अभिप्राय देतो, तो तिकडे वाचून दाखव. अख्खा अभिप्राय नाही सांगत, पण एकच त्यातलं वाक्य सांगतो की जे मला स्वतःला खूप अपिलिंग झालं. त्यांनी असं लिहिलं आहे की मी त्याचं मराठी रफ भाषांतर करतो की तू उत्कृष्ट नट आहेसच रे, पण त्याहूनही तू उत्कृष्ट भटके आहेस, हे तुझं पुस्तक वाचून माझ्या लक्षात आलं. आणि इतकं इन्फॉर्मली लिहिलेलं पत्र आहे की मुद्दाम आपण कोणाला तरी काही लेखी देतोय असा त्या लिखाणात अजिबात भाव नाही आहे. ज्येष्ठ मित्राने कनिष्ठ मित्राचं कौतुक करावं तशी ती पत्राची भाषा आहे. आणि मला वाटतं ही पावती तुला समाजातल्या सगळ्याच स्तरांकडून आज मिळत आली आहे. आणि बहुतेक म्हणजे बॉलिवूडमध्ये तर जरी बऱ्याच म्हणजे सगळ्यांना मराठी त्याचं कळतं, पण बॉलिवूडमधली जी सगळी मंडळी आहेत त्यांना हे नक्की माहिती आहे की मी काहीतरी या पर्यटन आणि किल्ले वगैरे याच्यावर करत असतो. आणि जनरली जे हायवेवर वगैरे एक्सप्रेसवेला माझी होर्डिंग्स वगैरे लागलेले असतात तेव्हा त्यांना ते साधारण माहिती पडतं की हे तेव्हा मी हे होतो आपल्या महाराष्ट्राचा फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफचा अँबॅसेडर पण होतो. आणि काही ब्रँड्सचे माझे फोटो लागलेले असायचे. ते माझा टिपिकल जो पेहराव असायचा, हॅट,
माझे ते जॅकेट आणि ते कार्गो. तर त्यामुळे अक्षरशः म्हणजे देवानंदच नव्हे तर धर्मेंद्रसारखी माणसं किंवा ज्यांचे खंडाळ्याला वगैरे बंगले आहेत यांनी सगळ्यांनी मला सांगून झालेले अरे मिलिंद जब भी हम वो घाट का वो लास्ट टनेल पार करते तू ऐसा बैठा होता है उधर और हमको देखते रहता है उधर. आशुतोषने म्हटलं ते आशुतोष गोवारीकरचं एक सिरियल केली होती एव्हरेस्ट. तेव्हा पहिलं जे त्यांनी हे दिलं सगळ्यांना एकमेकांना इंट्रोड्यूस करतात सगळे नवीन बरेचसे नवीन ॲक्टर्स पण होते. तर माझ्याबद्दल त्याने सांगितलं इनको तो आपने देख आती हिंदी सीरियल होती इनको तो आप पहचानते हैं लेकिन इसका और एक इंटरेस्टिंग चीज़ ये उधर खंडाला के टनल के बाहर बैठता भी नहीं सोता है हैट लगा के और ज़मीन बेचता है. अरे आशू त्याचं काय बोलतं. त्यामुळे काही काळ असा इंडस्ट्रीमध्ये असा समज झाला होता की मी या व्यवसायात आहे पण मी तसं त्या व्यवसायात नव्हतो. माझ्या त्या जे काही ब्रँड्स असतात त्याचं मी ॲम्बॅसेडर असायचो आणि त्याच्यामुळे माझे होर्डिंग्स लागलेले असायचे. पण त्यामुळे बहुतेक लोकांना हे माहिती आहे. पण गोवारीकरांनी तुझा एक चांगला फायदा पण करून घेतला आहे त्याच एव्हरेस्ट सिरीजमध्ये. कारण माझ्या कल्पनेप्रमाणे त्याची जी कास्ट होती त्याच्यात गिर्यारोहणाचं ज्ञान असलेला तू एकमेव माणूस होतास. आणि ते डोकरे आणि बामकमध्ये तुमचं जेव्हा इतके दिवस शूटिंग झालं त्या लोकांना तिथे जगावं कसं मुळात आणि वावरावं कसं ह्याचं तूच धडे देत होतास असंही माझी एक माहिती आहे. धडे म्हणजे मी पण शिकलो त्याच्यामध्ये. मला पण धडाच मिळाला तिकडे. कारण सह्याद्रीतलं फिरणं वेगळं आणि तिकडे फिरणं वेगळं हे मला तेव्हा लक्षात आलं. कारण एकतर आम्ही 20 दिवस जवळजवळ 20 दिवस 12,000 फुटावर ग्लेशियरवर राहत होतो. ग्लेशियरवर राहणं म्हणजे जोक नाही आहे. आणि 9,000 फुटाच्या नंतर हाय माउंटन सिकनेसचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना होतो. म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो कारण 30% ऑक्सिजन कमी असतो हवेमध्ये. आणि तो मला याच्या आधी मी भोगला होता. LOC नावाचा चित्रपट केला होता तेव्हा मला हाचा त्रास झाला होता. पल्मोनरी एडिमापर्यंत पोचलो होती मी. म्हणजे मला ताबडतोब खाली सी लेवलला आणण्यात आलं होतं आणि वाचलं होतं. त्यामुळे मला जरा धास्तीच होते की आता पुढे कसं काय करणार मी. आणि ते वर साधारण 13,000 फुटाच्या 12,500-13,000 फुटावर सूर्य मावळला की एकदम मायनसमध्ये टेम्परेचर जातं. आणि जेव्हा सूर्य असतो तेव्हा ते रिफ्लेक्ट बर्फ झाल्यामुळे 35-40 डिग्री पण टेम्परेचर होऊ शकतं. आणि परत आमच्या अंगावर ते टिपिकल त्या माउंटेनिअरिंगचे जाड फेदर जॅकेट्स क्रॅम्पॉन्स प्रत्येक पायामध्ये 2.5 किलोचं एक क्रॅम्पॉन. आणि मी प्रहारमध्ये जसं नाना पाटेकर चालवलं तसं याच्यात माझा रोल असं होता कर्नल अभ्यंकर जो या सगळ्यांना ट्रेन करतो आणि वर घेऊन जातो. त्यामुळे सगळ्यांना तिकडे भाषण देण्या आणि हे करण्याचं काम माझं होतं. म्हणजे हा एक तर धापा टाकू का डायलॉग म्हणून असं माझे तिथे पंचायत झाली होती. म्हणजे खरोखरच त्याच्यानंतरची गंमत पुढची अशी की आता हे सगळं आम्ही तिकडे केलं पण मग माझा रोल होता तो हिलरी स्टेपपर्यंत होता. हिलरी स्टेपच्या नंतर त्यांना मी वर पाठवतो आणि मी परत येतो. म्हणजे एक मुलगी हिरोईन आणि 2 हिरो होते त्याच्यामध्ये. आणि ते झाल्यावर मी परत येतो एवढं. त्यामुळे हिलरी स्टेपपर्यंतचं माझे सीन दाखवणं आवश्यक होतं ना. आता हिलरी स्टेपला तर काय जाणं शक्य नाही शूटिंग करायला. मग काय केलं आपले विरारच्या अलीकडे जे काही तबेले आहेत त्याचे काही मोठमोठे स्टुडिओज झालेले आहेत. मोठमोठ्या साईजचे स्टुडिओ आहेत तिकडे मिठाचे डोंगर करण्यात आले. एक्झॅक्टली तुम्हाला आश्चर्य वाटेल की जसे हिलरी स्टेप आहे किंवा जसे आहे तसे त्याचे पोर्शन्सचे प्रतिकृती तिकडे करण्यात आली. आणि त्याच्यावर तुम्ही चढू शकाल एवढ्या स्ट्रेंथचं त्यांनी मटेरियल वापरलं होतं. बरं ते काय होतं ते बर्फ नव्हता तो अर्थातच मीठ होतं. हां. आणि आमचं सगळं जे दाखवलं आहे आमचं जे चढाई दाखवली आहे तेव्हा स्नोफॉल होतं तसं दाखवलं होतं तिकडे. आता स्नोफॉल कसं करायचा तर मग वरून शॅम्पू टाकायचे. ते शॅम्पूचे असे फ्लेक्स यायचे आणि परत काय ते तिकडे माझे जे डायलॉग होते ते काय संपायचं नाव नव्हतं ते इकडे पण चालूच होते. त्यामुळे ते सगळं करताना इकडे जरी धापा टाकायची गरज नव्हती तरी ते करत असताना तोंडात. आणि बरं वादळ पण दाखवलं होतं ते मोठमोठे ह्याचे फॅन्स स्टॉम फॅन्स. त्यामुळे ते आणि जवळच उभे केलेले असायचे. त्यामुळे सगळे केस उडत आहेत हे होतं आहे म्हणजे सगळे गॉगल पण लावलेला जातो आहे की काय असं म्हणजे अशा कंडिशनमध्ये ते डायलॉग्स म्हणायचे. तोंडात मीठ पण जायचं त्याच्यामध्ये कारण त्याच्यामुळे मीठ पण उडायचं ना स्टॉम फॅनमध्ये. मला त्याच्यानंतर काही काळ आवाज खराब झाला तो अजूनही जरा रिपेअर झालेला नाही आहे. तर हे सगळे आम्ही बरं त्याच्यात आणि एक मजा की ही फेदर जॅकेट्स वगैरे तेव्हा जेव्हा तुम्ही बर्फावर असता तेव्हा त्याचा खरोखर कळतो त्याचा किती उपयोग असतो ते. पण जेव्हा तुम्ही आता एक तबेल्यामध्ये कारण याच्यामध्ये किती करणार ना करून किती टेम्परेचर कमी करणार 18 डिग्रीज ही असतात मायनस डिग्रीमध्ये राहणारी फेदर जॅकेट्स. त्यामुळे अक्षरशः
आम्ही आता प्रत्येक शॉट ना तर ओलेचिंब झालेलं असायचं, सगळं उघडं करून ते स्टॉम फॅनच्या समोर असं उभे राहायचो, परत दुसऱ्या शॉटला यायचो. म्हणजे बाहेरून लोकांना वाटतं किती सोपं आहे, पण आम्ही जे काय भोगलं आहे त्याच्यामध्ये ते आम्हालाच माहिती. म्हणजे हे पण ती सिरियल अतिशय सुंदर झाली होती, लोकांनी फार त्याची तारीफ केली होती. खरं तर तुझ्याकडून दिवसभर ऐकत राहावं इतके किस्से या निमित्ताने तुझ्याकडे आहेत हे मला माहिती आहे. आम्ही सगळे तुझ्याकडे भटकंतीचा त्या जगातला दूध म्हणून पण बघतो आणि तो कायमस्वरूपी अपॉइंटमेंट आहे, तिथे रेजिग्नेशन वगैरे नाही. हे आत्ताच तुला सांगून टाकतो, ती जबाबदारी तुला शेवटपर्यंत पार पाडायची आहे. आणि आत्ताच तू त्यातली एक छोटीशी आम्हाला ऐकताना सुद्धा इतकी खूप कठीण वाटणारी गोष्ट तू सहजगत्या करून गेलास, आणि की महाराष्ट्रातले भटके काय करू शकतात हे तू त्या जगात प्रूव्ह करतोयस. आणि तिथे ते करत राहून महाराष्ट्रात ही आवड तू अजून अजून पोचवत राहतोयस लोकांपर्यंत. पुस्तकं लिहितोयस, फोटो काढतोयस, लोकांना ते पण दाखवतोयस. माझी अशी मनापासूनची इच्छा आहे आणि माझी खात्री आहे इथे बसलेले आणि हे मुलाखत बाहेरून जिथून कुठून बघत असतील लोक, ते बघणारे सगळे अशी कायम इच्छा करतील की हे काम तू अजून अनेक वर्ष चालू ठेवावंस याच एनर्जीने, याच झपाटलेपणे. आणि मी तुला खात्री देतो की तुला या कामात आमच्यापैकी कोणाची काही गरज लागली तर आम्ही सदैव या कामासाठी उपलब्ध असू. एवढंच मी आत्ता तुला आमच्या सगळ्यांतर्फे सांगतो. तू आज इकडे आलास, कालपासून आमच्या सगळ्यांमध्ये आमच्यातलाच आहेस तू काही वेगळा आहे असं मी मानत नाही, पण तुझं बाकीचं सगळं बाजूला ठेवून तू इथे सगळ्यांसारखाच आणि सगळ्यांच्यात वागतोयस हे बघून मला खरंच खूप मनापासून बरं वाटतंय. आणि मला खात्री इथे बसलेल्या प्रत्येकाची तीच भावना मी बोलून दाखवतोय. तो आय विश यू ऑल द बेस्ट आणि हे असंच चालू राहू दे, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. थँक्यू राजेश, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळ्यांनी अत्यंत पेशंटली मी काही जी बडबड केली ती ऐकून घेतल्याबद्दल तुमचेही आभार आणि धन्यवाद देतो मी तुम्हाला. आणि मला खात्री आहे की मी जे काय पुढे करेन त्याला तुमचं सहकार्य असणारच आहे. आणि थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्स. राजेश, मिलिंदजी एकच मिनिट, माझा आदेश आहे. मुलाखतीमधून मिलिंदजी सह्याद्री उभा राहिलाच, तुमची भावना, तुमची भूमिका कळली. भटका माणूस जो असतो तो शरीराने फिरत नाही, तो अंतर्मनातून कुठंतरी फिरत असतो. मला माहिती आहे मुलाखतकार राजेश आहे, पण राजेश तुझी परवानगी घेऊन एक प्रश्न विचारतो. नाही, तिथेच बसतो तू, तिथे मी ते शोधतोय. प्रत्येक भटकणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये भटकंतीमधला एखादा अविस्मरणीय क्षण असतो की जो कधीच विसरू शकत नाही. मग तो पराभवाचा असतो किंवा आनंदाचा असतो. आपली भटकंती झाली, माझी भटकंती लिहिलं, माझी मुलुखगिरी लिहिली, माझी चंदेरी भटकंती लिहिली. चंद्रीला सुद्धा भटकंती नाव दिलं म्हणून आम्ही आभारी आहोत. तर असा एखादा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आला का की अरे नाही, हे पुन्हा घडणं शक्य नाही, एखाद्या किल्ल्यावर, एखाद्या जंगलात, एखाद्या डोंगरावर? वेळ किती वेळ माझा आज तुम्ही प्रमुख सांगत राहिल तर मला वाटतं सगळ्याच वेळ मी खाऊन देईन असं मला वाटतं. म्हणून मी मध्ये पण थोडं मी असं ते एकूण आवरायचा प्रयत्न केला होता स्वतःला. आज तुम्ही प्रमुख पाहुणे आहात. बरं, ठीक आहे. माझं हे जे सगळे किस्से आहेत म्हणजे जे त्याचेच अनेक पुस्तकं आहेत आणि त्याचं नाव जनरली सिल्वर स्क्रीनच्या निमित्ताने म्हणजे चंदेरी स्क्रीनच्या निमित्ताने मी फिरलो. मग मे बी टी व्ही असेल किंवा फिल्म्स असतील, मग त्याच्याकरता बाहेर देशी, महाराष्ट्रात, भारतात काही असेल, त्यातले एक्सपिरियन्सेस मी या चंदेरी भटकंतीत दिले. आणि त्याला मला आय एम ऑनर्ड की त्याला प्रस्तावना माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिली आणि त्यांनीच त्या प्रस्तावनेत ते शब्द काही माझे बरेच कौतुक केलेलं आहे आणि मला आय एम रिअली ऑनर्ड. तर त्यामध्ये असे अनेक किस्से आहेत. तर ते तुम्ही आता म्हटलं तसे प्रत्येकाचा जर बोलायला गेलो तर प्रत्येकावर एक अर्धा तास जाईल. तर त्यातला मी आता एकच सांगतो. बरं, मग मला वाटतं मी हाच सांगतो आपला हरिश्चंद्रगडाचा. हरिश्चंद्रगडाची गंमत अशी होती त्या ह्याची किल्ल्याची, जेव्हा मी एपिसोड केला त्याच्या बऱ्याच आधीपासून तोपर्यंत भटकंती बऱ्यापैकी पॉप्युलर झालं होतं आणि लोकांचे मेसेजेस आणि पत्र चॅनलला पण यायची आणि मला पण यायची की आम्हाला मिलिंद गुणाजी बरोबर जायचं आहे भटकंतीला. तर दॅट वॉज इम्पॉसिबल, कारण आम्ही सकाळी म्हणजे जेव्हा कुठेही जायचो तेव्हा आमची एक सुमो असायची. ॲक्च्युली 2 सुमो असायच्या. एकामध्ये सगळे रेकॉर्डिस्ट आणि आपलं कॅमेरामन वगैरे सगळी मंडळी,
आणि दुसऱ्या याच्यामध्ये अँकर्स डायरेक्टर वगैरे असे म्हणजे कॅमेरामन वगैरे असे 2 याच्यामध्ये आमचं जायचं. आणि फॉर एक्झाम्पल आता अलिबागला गेलो आणि कुलाबा किल्ला केला. दिवसभरात कुलाबा किल्ला केला की इमिजिएटली संध्याकाळी आम्ही प्रवासाला लागायचो. ते करून मग जंजिऱ्याला जायचं, मुरुडला जायचं, जंजिरा कवर करायचं, मग अजून पुढे जायचं. असं आम्ही प्रवास करत करत ते शूट करत तेव्हा आम्हाला कोणाला आमच्यात सामील करून घेणं इम्पॉसिबल होतं. पण माझं जे दुसरं पुस्तक होतं माझी मुलगिरी, ज्याच्या आता 16 वगैरे आवृत्त्या झाल्या, ते पहिलं पुस्तक. त्याच्यानंतर त्या भटकंतीच्या दरम्यान मला काही नवीन ठिकाणं सापडायला लागली. मग त्याच्यावर भटकंती हे पुस्तक लिहिलं मी. त्याचं भटकंतीचं रिलीज कसं करायचं आणि कुठे करायचं असं आम्हाला, कारण ते सगळं ड्युरिंग द शूट झालेलं बरेचसे स्पॉट्स होते. तर आम्ही अशी आयडिया किंवा मग चॅनलनेच सांगितलं आपण एक कसं करूया की मिलिंद गुणाजी तुम्हीच एक ॲड्रेस द्या आणि आपला जो नेक्स्ट एपिसोड आहे हरिश्चंद्रगडाचा तो आपण काहीतरी इंटरेस्टिंग करूया, त्या ॲड्रेसवर लोक येतील. म्हणजे आम्ही जाहिरात करू, म्हणजे आम्ही टी व्हीवर दाखवत राहू. आता अल्फा किंवा झी टी व्हीची पहुंच जबरदस्त असते, त्यामुळे तिकडे त्यांना खात्री होती. आणि त्याने मुद्दाम बोलवलं सौमित्रला. सौमित्र म्हणजे किशोर कदम. त्याचा गारवा वगैरे तोपर्यंत मला वाटतं झालं होतं प्रसिद्ध आणि प्रचंड तो एक कवी म्हणून महाराष्ट्रात गाजत होता. नट तर चांगला आहेच तो. त्याला बोलवलं आणि तुला यू आर ऑल्सो देअर नो, सो यू नो द होल ॲटमॉस्फिअर. आम्ही जेव्हा तिकडे पोचलो, आमच्या सुमो जेव्हा पोचल्या, मला वाटतं 16 ऑगस्ट वगैरे होता तो. आणि त्या काळात हरिश्चंद्रगड म्हणजे माळशेजला लागून असलेला, अगदी म्हणजे लागूनच असलेला किल्ला. आता माळशेज घाट साधारण 2200 फूट उंच आहे, वेराज हरिश्चंद्रगड 4700 फूट उंच आहे. म्हणजे जवळजवळ महाबळेश्वर एवढून त्याची उंची आहे. आणि ते रस्ते जातात ते कोकणकड्याचे, तिकडून सादले घाटातनं जातो, एक दुसरा इकडून पाचनेवरून येतो, एक अकोले राजूर तिकडून जातो. आणि आपला मी जो मार्ग सांगितला तो टोलारखिंडीतनं. तर मी त्या टोलारखिंडीच्या मार्गाचा जो माळशेजमधनं येऊन त्याला जॉईन होऊ शकतो त्याचा पत्ता मी चॅनलला सांगितला. तो असा होता मला वाटतं की माळशेज घाटात खुबी फाट्याच्या इकडे या, तिथून खिरेश्वर मंदिराकडे या, त्याच्या अलीकडे एक टपरी आहे, त्या टपरीकडे जमा असा काहीतरी पत्ता होता. आणि मला वाटलं की फार तर 50-100 लोक येतील, किती येणार नाही. आणि त्यावेळेला आम्हाला बायचान्स जर अजून जास्ती आले तर प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही एक ट्रेकरचा ग्रुपसुद्धा आपले, मला तीच मंडळी, हे सगळे मंडळी आमची होती की एक सावधगिरीचा उपाय म्हणून की कोणाला मदत लागली काय लागली तर आम्ही शूटिंग करणार का त्यांना मदत करा, आम्हाला पॉसिबलच नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो तिकडे आम्ही पोचल्यावर अशी धुकं कंप्लीट, माळशेज घाट आणि तो एरिया तुम्ही बघितला असेल पावसात, फक्त धुकं असतं, काहीच दिसत नाही. हरिश्चंद्रगड दिसतच नव्हतं आम्हाला. पण त्या टपरीच्या जवळ जशी आमची सुमो पोचायला लागली तसं मला डोकी दिसायला लागली, अशी उंच लहान डोकी अशी. आणि मी म्हटलं आहेत किती लोक. तर तेव्हाच मला वाटतं 150 वगैरे लोक होती, 150-200 काहीतरी होती मंडळी. आणि त्याच्यामध्ये आबाल वृद्ध ज्यांना म्हणतो आपण, म्हणजे महिला वर्ग होता, लहान मुलं होती, वृद्ध होते, सगळ्या टाईपचे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून आलेले लोक होते. आणि सौमित्र तोपर्यंत आला होता. आणि ते सगळं आम्ही पहिला शॉट कसा सौमित्राला इन्क्लूड करून वर जायचा असं आम्ही ठरवेपर्यंत आणि सगळं काही काळ जाईपर्यंत जवळजवळ 400-500 लोक झाली होती. तेव्हा 400 लोकांना घेऊन जाणार आणि ठेवणार कुठे हा आम्हाला प्रॉब्लेम इमिजिएटली मला जाणवलं. म्हटलं अरे वर 3च गुहा आहेत, त्याच्यामध्ये सगळं मिळून 150 लोक मॅक्झिमम राहू शकतात. एक ती आपली मेन जी गुहा आहे वरून धबधबा पडतो ती. आणि करायचं काय मग, आम्ही ॲक्च्युली सगळ्यांना रिक्वेस्ट केली की बाबांनो वर आपण जाऊया सगळे, पण सगळ्यांना राहणं शक्य नव्हतं, ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी परत जा, म्हणजे त्या आम्ही मदत करू तुम्हाला वगैरे. आणि बरेचसे लोक परत गेले. आणि वर गेल्यावर जे काय वातावरण होतं, आपण गेलं आणि तेव्हा तिकडे आम्हाला एवढी गर्दी आहे म्हटल्यावर तुम्हीच आणले होते टेंट्स, तुम्हीच आणले होते टेंट्स वगैरे लावले तिकडे, ज्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की ही मंडळी आणि आमचे जे टेक्निशियन्स आहेत ते जर गुहामध्ये जागा नाही राहिली तर ते राहतील. आणि आम्ही गुहेमध्ये पहिल्या रात्रीचं सगळं शूटिंग केलं, ज्यात सौमित्रने त्या मिणमिणत्या दिव्यामध्ये कविता वगैरे म्हटल्या. वन ऑफ द फायनेस्ट मोमेंट्स. आणि काय सांगू म्हणजे ते जे काय होतं वातावरण, समोर असं धबधबा पडतोय गुहेवरून, आतमध्ये हे सगळं चाललं आहे, लोक सगळे आलेले आहेत, तुडुंब गर्दी आत भरली आहे. त्याच्यात गाई म्हशीसुद्धा होतं, म्हणजे गाई म्हशी आणि ज्यांनी जेवण आणलं होतं खाली पाचनई गावातनं ती माणसं होती. आणि रात्री अचानक असं झालं की सगळे टेंट उडून गेले. आता ऑलरेडी आम्ही मावत नव्हतो त्याच्यामध्ये, याच्यात ही मंडळी पण घुसली, कारण जाणार कुठे ना, पाऊस तर पडतोय. आणि मग ते सगळं कोंबाकोंबीमध्ये सगळे ते चेंगराचेंगरीत सगळे ते झोपले. आणि त्याच्यानंतरचा किस्सा तर फारच मस्त आहे, सांगू का अजून पुढे? म्हणूनच मी सांगितलं. अच्छा, आणि याचा मी साक्षीदार आहे म्हणून त्याने सांगितलंच पाहिजे. ह्याच्यानंतर काय झालं की माझ्या आयुष्यातला एक आध्यात्मिक अनुभव आला मला.
मला चिंता होते की सकाळी आता उद्या उठल्यावर काय असणार आहे समोर परिस्थिती. आत्ताच दिसत नाही, आता सकाळी काय दिसलं नाही तर शूट काय करणार. म्हणून मी सगळ्यांच्या आधी उठून पुढे गेलो. त्या गुहेतून फक्त त्या हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे, त्याचा कळस दिसतो. मी चालत चालत त्या हरिश्चंद्रेश्वराच्या इकडे गेलो. बाहेरचे असे जे दगड जे सोप्या टाईपचे बाहेर आलेले आहेत त्याच्यावर मी बसलो. आतमध्ये बघितलं, म्हणजे नमस्कार केला देवाला. आतमध्ये बघितलं तर आतमध्ये मधले ते छत पडल्यामुळे सगळीकडे पाऊस तर पडतच होता आणि धुकं सगळं माझ्या तोंडावरून जात होतं, वारा वाहत होता. अविस्मरणीय सगळं वातावरण होतं. पण याच्यात शूटिंग होईल की नाही हा मला प्रॉब्लेम अजूनही सतावत होता, कारण पाऊसही पडत होता. एवढ्यात मला मागे एक शिळा हल्ल्यासारखी दिसली. ती शिळा म्हणजे एवढ्या जाडीचं असं तिकडे ना मागे छोटंसं तळघर आहे. याच्याही आधी मी तिकडे बघितलं होतं की साधू वगैरे तिकडे तपस्या करतात आणि बरेच लोक तिकडे. हरिश्चंद्रेश्वरचं काहीतरी वेगळंच आहे, तिकडे बरेच लोक साधना वगैरे करायला येतात. आणि इवन आपल्या देवळाच्या वरच लिहिलं आहे, यांनीच प्रकेजीनीच त्याचं हे केलं होतं की चांगदेवाने जो शिलालेख लिहिला आहे की मी इकडे तप केलं होतं वगैरे वगैरे टाईपचं. त्याचे सगळं त्या काळातलं म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं वगैरे ते सगळं प्राचीन आहे. आणि त्याच्यातनं ना एक माणूस वर आला, भगवी वस्त्र होती आणि असा साधूसारखा साधू नव्हता तो, म्हणजे तरुण माणूस होता. हातात ते थोडंसं चिलीम वगैरे होती आणि ते असं हे करून माझ्या बाजूला बसला, या बाजूला. आणि माझ्याकडे असं बघितलं. मला कळलं, जाणवलं की तो माझ्या थ्रू आरपार बघतोय असं मला जाणवलं. म्हणजे धुनकीमध्ये असतो म्हणतात ना, तसं ते होतं. ते आप गुरु ढूंढ रहे हो. आईला म्हटलं ह्यांना कसं कळलं, कारण मला जरा अध्यात्माची वगैरे आवड असल्यामुळे नेहमी कुठंतरी चांगले सद्गुरू वगैरे मिळतील का, ध्यान समाधी अवस्था तिकडे कसं जाता येईल. मेडिटेशनचं मला थोडंफार जमतं, मी ध्यान वगैरे लावतो. पण ज्याच्या पुढच्या स्टेजेस आहेत त्याला तुम्हाला गुरु लागतो. तर मी जे कोण गुरु असतात ते कोण, मला असं समजलं की कोणतरी आहे आपल्या गावात आले आहेत किंवा कुठे जवळपास भेटायला जाऊ शकतो, तर मी जाऊन भेटतो. हे ॲक्च्युली रेग्युलरली करत आलेलो आहे मी. तसा फार श्रद्धाळू माणूस आहे. तर पण मी हे करतो यांना कसं कळलं. मला तर पहिल्यांदाच बघतोय भेटतो माणूस. मग मला वाटलं की काहीतरी आहे याच्यामध्ये. तर मी त्याला जनरल विचारलं की आप कहाँ से आहे वगैरे. तो कुठेतरी युपीतनं आला होता. कितने दिन रहने, जहाँ जब तक हमारी इच्छा हम रहेंगे. आणि मग हम वही समाधि अवस्था प्राप्त करने के लिए आए हैं. अच्छा इधर सब चल रहा है. आणि मग त्याला मी असे छोटे छोटे काहीतरी प्रश्न विचारले की आपण ध्यान का करतो, त्याचं नामस्मरण का करतो, असं मी त्याला विचारलं. नामस्मरणाचा काय फायदा वगैरे. त्याने मला सांगितलं की माकडाला जसं तुम्ही एक काहीतरी हातामध्ये चाळा दिला, त्याच्या हातात काहीतरी दिलं की माकड त्याच्याशी खेळत राहतं आणि आपल्याकडचं त्याचं लक्ष दूर होतं. तसं तो आपल्या मनाला नामस्मरणा एकाग्र होण्यासाठी दिलेला चाळ आहे वगैरे वगैरे. त्याने असं विवेचन करत गेलं की मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिलो. अचानक त्याचा मूड चेंज झाला आणि तो म्हणा अभी मैं जा रहा हूँ, आपका कुछ है ना शूटिंग बिटिंग वो करो आप, लेकिन मुझे प्लीज डिस्टर्ब मत करो. जाऊन तो बसला. त्याच्यानंतर ते आमचं शूटिंग चालू असताना मध्येच अचानक तो आला तिकडे आणि थोडा वेळ बसला. आता सकाळचा मूड त्याचा असा शांत गंभीर होता. आणि तेव्हा काही 5-10 मिनटाकरता तो आला, आमच्यात बसला, हसला बिसला जोरदार. काय त्याला जोक आवडला मला माहीत नाही, पण एकदम वेगळाच होता तो. पण आणि म्हणजे मला काय त्याचं टोटल त्या माणसाची टोटल लागली नाही एकदम. आणि मग तो परत गेला. पण हा मला एक असा अनुभव तिकडे आला की मला जाणवलं की आपल्या सह्याद्रीमध्ये अशी पण मंडळी आहेत जी आपण म्हणतो की हिमालयामध्ये अशी जनरली सापडतात, ते इथे पण आहेत. तसे मला अनेक अनुभव आहेत. म्हणजे चंदेरी भटकंतीत तर मी बरेचसे सांगितलेले आहेत. पण दिस इज वन ऑफ द हरिश्चंद्रगडाची जी यात्रा होती, दॅट इज वन ऑफ द फायनेस्ट मोमेंट इन माय लाईफ. थँक्यू. हा मुलाखतीमधलाच भाग होता असं राजेश समज. कारण हा जो किस्सा सांगितला याचा मी साक्षीदार आहे. आणि हो, आणि मला माझी स्मरणशक्ती, आमचं दोघांचं वय एकच आहे, पण माझी स्मरणशक्ती जरा बरी आहे. कारण आम्ही असं खूप तेव्हा बाहेरून गेलो होतो. पण याच्यात एक गंमत अशी होती की बघता बघता मिलिंद गुणाजी आणि शर्वरी जमनीस येणार आहेत म्हटल्यानंतर खालच्या 5-50 गावातली माणसं आमच्याबरोबर जमली. पण तिथे एक हृदय गोष्ट घडली की आम्ही आदल्या दिवशी मुक्कामाला होतो. हे गेल्यानंतर आम्ही राहिलो. पण हरिश्चंद्राची एक गंमत आहे की तुम्ही कितीही तंबू लावा, शेवटी गणेश गुहेचाच आसरा घ्यावा लागतो. तो मिलिंदने घेतला आणि त्याला त्या दिवशी तिथेच झोपावं लागलं. तंबू उडून गेले. कारण गणेश गुहा ही अशी आहे की रात्री जेव्हा हरिश्चंद्रावर आपण एकटे असतो तेव्हा तो वारा जो आवाज करतो
तो जणू आपल्याला सोबत करत असतो, म्हणून त्या गणेश गुहेत झोपायचं. या केशातली लाहलेली छोटीशी गोष्ट मी सांगतो की ती जी टपरी होती ना, तर टपरीवाला तोपर्यंत मरून गेला होता, की जो आजचा आपल्या याचा विषय आहे. त्याचं नाव आप्पा. तो जो जुनं रेस्ट हाऊस आहे त्याच्या खालच्या बाजूला राहायचा, गणेश वाटेच्या समोरच्या बाजूला राहायचा तो. एक काळ हरिश्चंद्रावर पद्धत अशी होती की त्या टपरीवर तो निरक्षर होता. घाणेकर सरांना कदाचित आठवत असेल, आम्ही जेव्हा जायचो त्यावेळेला एक शीस द्यायचा पेनाचं, आणि तुझं नाव लिही असं म्हणायचा तो. आणि ते नाव लिहिलं की वर जायचं, आणि रात्री परत आलो संध्याकाळी की ते खाट मारायचा, कारण त्याला वाचता येत नव्हतं. आणि एखादा माणूस जर थांबला आलेला नसेल तर तो वर जायचा, कुठपर्यंत, वाघाच्या शिल्पापर्यंत जायचा, आणि त्या माणसाला घेऊन यायचा. तो आप्पा ज्या दिवशी आपलं शूटिंग होतं त्याच्या आदल्या दिवशी एक्सपायर झाला होता. आणि म्हणून आम्हाला ते तंबू आमचे जे पलीकडे लागले होते ते, हे असे अनेक सुंदर प्रसंग जीवनामध्ये जेव्हा येतात, कदाचित मिलिंद विसरून गेला असेल, पण आम्ही नाही विसरलो आणि आम्ही विसरणारसुद्धा नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिकमधली काही मंडळी, तुषार आहे का, हात वर कर तुषार, तुषार कोठावदे, प्रशांत आणि संजय अमृतकरसुद्धा त्या दिवशी हरिश्चंद्रगडावर आलेले होते. आणि म्हणून त्यांना हे सुचलं वाटतं की आज हे करायचं. धन्यवाद. मी तू रागवायचं आहे माझ्यावर, अर्ध काम नंतर रागू. हां